मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती आहे की आज तारीख आहे 25 आणि 27 तारखेला गणरायाचं आगमन होतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, ते 1 सप्टेंबरला देत असतो. म्हणजे ऑगस्ट महिना संपला की 1 सप्टेंबरला देतो. सप्टेंबर महिना संपला की 1 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो. निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल. पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा GR काढलेला आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, तसंच निवृत्ती वेतन दिलं जातं, जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन, हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे 26 तारखेला हे त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा GR आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे. दुसरी गोष्ट, बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली आहे. आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं. आमच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं काम अतिशय चांगलं चाललेलं मला इथं पाहायला मिळालं. ते CEOंनी त्यांच्या पद्धतीनं ते दिलं. आणि ह्याच्यातून जे काही विशेषतः पुणे कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता 2 एकर जागा दिलेली आहे. आणि ती 2 एकर जागा, कारण आत्ता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडतीये आणि कोल्हापूर वाढते, उद्या अजून वाढणार, कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार. आणि म्हणून 2 एकर जागेच्या ऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक 3 एकर जागा द्या, अशी 5 एकर जागा द्या. कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त, आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस्टमधलं बेस्ट मॉडेल येईल किंवा प्लॅन येईल त्याचा आपण फायनल करू. केशवराव भोसले नाट्यगृह ह्याच्यामध्ये पण मला आयुक्तांनी सांगितलं की काम चाललेलं आहे. मला त्यांनी दाखवलं पण प्रेझेंटेशनमध्ये. आणि त्याच्यात काही त्यांनी निधीच्या बद्दलची मागणी केलेली आहे. तो निधी पण मी गेल्यानंतर देण्याच्याबद्दलची कारवाई ही निश्चितपणे करेल. तेही काम चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी काही अंगणवाडी इमारत बांधकामाच्या करता रक्कम आहे ती ॲक्च्युली रक्कम आत्ताच्या एकंदरीत कामाला कमी पडते. आणि म्हणून ती जर 15 लाखापर्यंत केली एक अंगणवाडी इमारतीच्या करता, तर मग त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मदत होईल, फायदा होईल. नाहीतर तिथं रक्कम कमी पडते मग अडचण येतात. म्हणून मी आजच ACS प्लॅनिंगला सूचना दिल्या की आमच्या महिला बालविकास सचिव अनुप कौरांशी चर्चा करून तो प्रस्ताव मागून घ्या आणि ते 15 लाखाला त्याला मान्यता द्या. किल्ले पन्हाळा, आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मान्यवर त्या कार्यक्रमाला आलेले होते. 11 जुलैमध्ये झालेला तो कार्यक्रम. तिथं 11/7ला पन्हाळा किल्ल्याचा युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. पण तिथं काही इतर गोष्टी पण करण्याच्या बद्दलचं काम मागे हातामध्ये घेतलेलं होतं, पण ते अर्धवट पडलं आहे. त्याला आता अधिकची गती देण्याच्या दृष्टिकोनातनं मध्ये काही 10 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. पण ह्यांचा जो प्लॅन आहे तो काहीतरी 35 कोटीपर्यंत जातो आहे असं खासदार आणि आमदारांनी लक्षामध्ये आणून दिलं. तर ते
स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.